हॅलो, सर्वांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो, 8 वाजलेत, आपण कार्यक्रम चालू करतोय. मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने नमस्कार. 7वा सूर प्रस्तुत धनंजय वाळेकर निर्मित या आमच्या 8व्या पुष्पांजलीत सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत. 7वा सूरच्या प्रत्येक कार्यक्रमास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आज 31 जुलै म्हणजेच संगीत क्षेत्रातील दिग्गज म्हणजेच आवाजाच्या दुनियेतील भगवंत आणि खरोखरच देव माणूस मोहम्मद रफी साहेब यांची पुण्यतिथी, पुण्यस्मरण. झाले बहु होतील बहु, परंतु यासम हाच दुसरा रफी होणे नाही. तर सादर आहे रफी साहेबांना आदरांजली आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे. रसिक हो, देव कोणी पाहिला असे आम्हाला विचारले तर आम्ही म्हणेन ते आम्हाला माहित नाही, पण आसमान से कोई फरिश्ता आया था जिसने हमें वो दौलत दी जो हम आज तक लुटा रहे हैं, और उनका नाम है मोहम्मद रफी. चित्रपट एन इव्हनिंग इन पॅरिस. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी आणि गाणं आहे तुम्हीच ऐका. ओ जाने मन दिलारा, एक नजर इधर भी. आसमान से आया फरिश्ता, प्यार का सबक सिखलाने. दिल में है तस्वीर यार की, लाया हूँ वो दिखलाने. आसमान से आया फरिश्ता, प्यार का सबक सिखलाने. दिल में है तस्वीर यार की, लाया हूँ मैं दिखलाने. कहो प्यार है तुमसे, ओ जाना कहो प्यार है तुमसे. सीखो जरा सीखो अंदाज प्यार का हमसे तुम. कर लो आज कर लो इकरार प्यार का हमसे तुम. सीखो जरा सीखो अंदाज प्यार का हमसे तुम. कर लो आज कर लो इकरार प्यार का हमसे तुम. आसमान से आया फरिश्ता, प्यार का सबक सिखलाने. दिल में है तस्वीर यार की, लाया हो वो दिखलाने. कहो प्यार है तुमसे, तो जाना कहो प्यार है तुमसे.
सबक सिखलाने, दिल में है तस्वीर यार की, लाया हूँ वो दिखलाने। कहो प्यार है तुमसे, You silly. वो जाना कहो प्यार है तुमसे। Don't be silly. साया तुम तेरा, तेरे साथ साथ ही जाऊंगा। आशिक तुम तेरा, बाहों में बांध के जाऊंगा। साया तुम तेरा, तेरे साथ साथ ही आऊंगा। आशिक तुम तेरा, बाहों में बांध के जाऊंगा। आसमान से आया फरिश्ता, प्यार का सबक सिखलाने, दिल में है तस्वीर यार की, लाया हूँ वो दिखलाने। कहो प्यार है तुमसे, जाना कहो प्यार है तुमसे। कहो प्यार है तुमसे, वो जाना कहो प्यार है तुमसे। कहो प्यार है तुमसे, वो जाना कहो प्यार है तुमसे। कहो प्यार है तुमसे, वो जाना कहो प्यार है तुमसे। थँक्यू. रवी साहेब म्हणजे कैवल्याचा पुतळा म्हटले तर कोणी हरकत घेणार नाही. त्यांचा असाच एक किस्सा शम्मी कपूर साहेबांसोबत झाला होता. स्टार शम्मी यांचे चित्रपट आणि गाणी म्हणजे सुपरहिट असे समीकरणच. अर्थात आवाज रफींचाच. ब्रह्मचारी या सिनेमाच्या गाण्याच्या सिटिंगच्या वेळी शम्मींनी शंकर जयकिशन आणि रफींना एक आट घातली आणि त्यांनी सांगितलं असं एक गाणं तयार करा त्यांचा मुखडा आणि अंतरा एकत्रच असतील. अवघड गोष्ट होती ती. शंकर जयकिशन यांनी ट्यून तयार केली, पण ते गाणं गाणं म्हणजे एक दिव्यच. ते गाणं रफी साहेबांनी गायलं देखील छान, पण गाणं गायल्यानंतर ते शम्मींकडे गेले आणि म्हणाले की मला तुझ्यासाठी अजून खूप चांगली गाणी गायची आहेत. आणि शम्मी कपूर खट्टू झाले आणि रफी यांच्यावर आपण संदेह घेतला याचा त्यांना पश्चाताप झाला. मित्रांनो, ते गाणं होतं दिल के झरोकों में तुझको बिठा कर, यादों को तेरी मैं दुल्हन बना कर, रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जा उदास. म्हणजेच अंतरा आणि मुखडा एकत्र असलेलं हे गाणं. तर अशा प्रकारे रफी साहेब एक मिसालच बनले होते. असंच मिसालवरती गाणं आहे. गीतकार मजरू, चित्रपट आरती, संगीतकार रोशन आणि गाणं आपणच ऐका. मला एक थोडंसं यात सांगायचंय, नरेशजी आपणही चांगले गाणे गाऊ शकताय. थोडासा प्रयत्न करा, आणखीन बाहेर येईल. धनंजय, थँक्यू. थँक्यू विजय, धन्यवाद. अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शवाब की, कि मिसाल बन गई है किरण माहताब की. अब क्या मिसाल दूं. चेहरे में खुल गया है हंसी चांदनी का नूर, आँखों में है चमन
की जवारात का जरूर गर्दन है एक झुकी हुई डाली गुलाब की अब क्या मिसाल दूँ तुम्हारे शबाब की अब क्या मिसाल दूँ सूखले तो शाम के दिल से धुआं उठे चूल्हे कदम तो झुकते न फिर आसमां उठे सौ बार झिलमिलाए शमा फ़ताब की अब क्या मिसाल दूँ दीवारों दर का रंग ये आंचल ये पैरहन घर का मेरे चिराग है बूढ़ा सा ये बदन तस्वीर हो तुम्हीं मेरे जन्नत के ख्वाब की अब क्या मिसाल दूँ मैं तुम्हारे शबाब की ये मिसाल बन गई है किरण माहताब की अब क्या मिसाल दूँ थँक्यू. सुंदर सुंदर आवाजात गाणं गायलंय धनंजय वाळेकर यांनी. रफी साहेबांनी सर्वच कलाकारांसाठी गाणी गायली आणि सुंदर पण गायली. पण राजेंद्र कुमार यांचे करिअर हिट होण्यामागे रफी साहेबांचा आवाज हे देखील एक मुख्य कारण होते. त्यांनी आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटले होते की प्रत्येक सदीमध्ये एक दिग्गज कलाकार जन्म घेतो. जसे शहनशाह अकबर यांच्या जमान्यात तानसेन जन्माला आले त्याच प्रकारे आपल्या ह्या सदीत रफी साहेब जन्मले. गूंजते हैं तेरे नगमों से अमीरी के महल, गूंजते हैं तेरे नगमों से अमीरी के महल, झोपड़ी में भी गरीबों के तेरी आवाज है. वाह वाह. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे गीत आणि गाणं आपल्या सर्वांचं फेवरेट. मेरे मितवा मितवा मेरे मीत रे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे गीत रे ओ मेरे मितवा मेरे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे गीत रे ओ मेरे
तरसेगी कब तक प्यासी नजरिया, तरसेगी कब तक प्यासी नजरिया, बरसेगी कब मेरे आंगन बदरिया, छोड़ के आजा, तोड़ के आजा, दुनिया की हर रीत रे, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, ओ मेरे मितवा। नाम न जानो तेरा देश न जानो, नाम न जानो तेरा देश न जानो, कैसे मैं भेजूं संदेश न जानो, ये फूलों की ये झूलों की रुक न जाए बीत रे, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, ओ मेरे मितवा, मेरे गीत रे, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, ओ मेरे मितवा। थँक्यू. सुंदर, छान. देवसाहेबांसाठी किशोरकांनी खूप हिट गाणी गायली, पण ऐन उमेदीतल्या देवसाठी जो नटखटपणा आणि रोमांस ज्या आवाजातून व्यक्त केला गेला, अशा रफी साहेबांव्यतिरिक्त ते कोणीही करू शकले नसते. चित्रपट तेरे घर के सामने, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजरू, आणि गाणं आहे दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, आणि रोमॅन्टिक आवाजात धनंजय वाडेकर. नरेशजी थँक्यू. ज्या पद्धतीने मी अँकर करताय, बेस्ट. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे, दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका, जो अदा वो बहार है,
ऊंचाई इश्क की गहराई पूछ लो हमारी आह से आसमां छू लिया रे प्यार का राग सुनो रे दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रे एक हंसी उतार पे हम न बढ़ते हार के सायावन के साथ हम चले आज मेरे संग तू गूंज दिल की आरज़ू तुझसे मेरी आंख जब मिले जाने क्या कर दिया रे प्यार का राग सुनो रे दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रे आपका ये आंचल प्यार का ये बादल फिर हमें जमीन पे ले चला अब तो हाथ थाम लो एक नजर का जान लो इस नए सफर का वास्ता तुम मेरे साथिया रे प्यार का राग सुनो रे दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो प्यार का राग सुनो रे थँक्यू. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय व्यवस्थित? काय लाईक्स असतील, काही चुकत असेल तर माफ करा. थँक्यू. नरेशजी प्लीज. वाडेकरजी, थोडा वेळ तुम्हाला देवानंद असल्यासारखं वाटलं की नाही? हो नक्कीच नक्कीच सर. काय रसिको, तुम्हालाही असंच वाटलं ना? हीच जादू होती रफी साहेबांची की ज्या कलाकारासाठी ते गायचे असं वाटायचं की तोच कलाकार गातोय. रफी साहेब लव यू. हीर रांझा हा संपूर्ण सिनेमा काव्यात लिहिलेला, सर्व संवादात काव्यच होते. चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे संवाद आणि गीत कैफी आझमी यांनी लिहिली होती. तर अशा या भन्नाट प्रोजेक्टला त्याच्या गाण्यांसाठी नाही कोण देऊ शकतं? अर्थातच फक्त फक्त आणि फक्त रफी साहेब. या चित्रपटातील गीत सादर आहेत, संगीतकार मदन मोहन आणि गाणं आहे ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल
अपना पता मिले न खबर यार की मिले, दुश्मन को भी न ऐसी सजा प्यार की मिले। उनको खुदा मिले है खुदा की जिन्हें तला, मुझको बस एक झलक मेरे दिलदार की मिले। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। सहरा में आके भी मुझको ठिकाना ना मिला, कब को बुलाने का कोई बहाना ना मिला। दिल तरसे जिसमें प्यार को, क्या समझो उस संसार को, एक दीदी बाजी हार के मैं ठोकूं बिछड़े यार को। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। दूर निगाहों से आंसू बहाता है कोई, कैसे न जाऊं मैं मुझको बुलाता है कोई। या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो, पर्वत रास्ता में उसे काटो दामन छोड़ दो। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। थँक्यू। संगीतकार मदन मोहन आणि त्यांच्या ट्यून ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असायची, पण हे गाणं गाणाऱ्यालाच माहीत असायचं की ते गाणं गाण्यासाठी त्याला किती दिव्य पार करावे लागतात. वाळेकरजी, तुम्ही छान न्याय दिला गाण्याला. थँक्यू सर. नंतरच्या काळात गुरुदत्त यांचे सिनेमे ट्रॅजेडीने भरलेले असायचे व प्रेक्षक जास्त भावुक झाल्यास त्यांच्यासाठी थोडा सुकून मिळावा म्हणून त्यांच्या सिनेमात जॉनी वॉकर यांचे हास्यपात्र नेहमीच असायचे आणि त्यांच्यासाठी एक कॉमेडी गाणं देखील असायचं. जॉनी वॉकर म्हटल्यावर रफी साहेबांचा जो खट्याळ आवाज असायचा तो ना भूतो ना भविष्यात, आणि अशा गाण्यांनी तर इतिहास रचलाय रसिको. अशाच एका गाण्याबद्दल आपण बोलतोय. चित्रपट प्यासा, संगीतकार SD बर्मन, गीत आहेत सायऱ्यांचे आणि गाणं आहे
एकदम मिश्किल आपणा सर्वांना आवडणारे आणि वाडेकर साहेबांच्या आवाजात ऐकूयात गाणं. हॅलो. सर्द तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए सर्द तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. तेल मेरा है मुस्की गंज रहे ना खुशकी जिसके सर पर हाथ फिरा तू चमके किस्मत उसकी. तेल मेरा है मुस्की गंज रहे ना खुशकी जिसके सर पर हाथ फिरा तू चमके किस्मत उसकी. सुन 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 अरे बेटा सुन इच्छम पीना बड़े बड़े गुण. सुन 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 अरे बेटा सुन इच्छम पीना बड़े बड़े गुण. लाख दुखों की एक दवा है क्यों ना आजमाए. काहे घबराए सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. प्यार का हो ये झगड़ा या बिजनेस का हो रगड़ा सब लबड़ों का बोझ हटे जब पड़े हाथ एक तगड़ा. प्यार का हो वो झगड़ा या बिजनेस का हो रगड़ा सब लबड़ों का बोझ हटे जब पड़े हाथ एक तगड़ा. सुन 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 अरे बाबू सुन इच्छम पीने बड़े बड़े गुण. सुन सुन अरे बाबू सुन इच्छम पीने बड़े बड़े गुण. लाख दुखों की एक दवा है क्यों ना आजमाए. काहे घबराए सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. नौकर हो या मालिक लीडर हो या पब्लिक अपने आगे सभी झुके हैं क्या राजा क्या सैनिक. नौकर हो या मालिक लीडर हो या पब्लिक अपने आगे सब झुके हैं क्या राजा क्या सैनिक. सुन 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 अरे राजा सुन इच्छम पीना बड़े बड़े गुण. सुन 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 अरे राजा सुन इच्छम पीना बड़े बड़े गुण. लाख दुखों की एक दवा क्यों ना आजमाए. काहे घबराए सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. थँक्यू. 1950 आणि 60 हे दशक वाडेकर साहेब म्हणजे गाण्यांचा सुवर्ण काळ असतो. नक्कीच नक्कीच सर. आणि धन्यवाद तुम्हाला. you. आम्हाला तुम्ही त्या काळात घेऊन गेलात. थँक्यू सर.
रसिको, रफी साहेबांनी सर्व प्रकारची गाणी गायली. ट्रॅजेडी, कॉमेडी, क्लासिकल, भावगीते, भक्तिगीते आणि सर्व भाषेत देखील त्यांनी गाणी गायली. परंतु त्यांची दिलीप कुमार यांच्यावर चित्रित केलेली जवळपास सर्वच गाणी हिट झाली. दिलीप साहेबांना ट्रॅजेडी किंग अशी बिरुदावली देखील मिळाली आणि रफी साहेब ट्रॅजेडी गाण्यांचे बादशाह म्हणून प्रसिद्ध झाले. पण मजेशीर गोष्ट अशी की दिलीप साहेब अशा चित्रपटांनी डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांनी त्या डिप्रेशनवरती ट्रीटमेंट पण घेतली. नंतर त्यांनी काही कॉमेडी चित्रपट पण केले. पण रफी साहेबांची एक कमाल होती, इतकी रडकी गाणी गाऊन देखील तुम्ही कधी रफी साहेबांचा रडका चेहरा पाहिलाय का? पाहिलाय का धनंजय वळकर साहेब? नाही, नाही, कधीच पाहिलं नाही. त्याच्यामध्ये मी सर त्याच्यात मी थोडस ऍड करतो, सॉरी टू इंटरप्ट. HMVनी एक सॅड सॉंग साठी एक 12 गाण्यांचं एक कलेक्शन केलं होतं आणि त्या कलेक्शन मध्ये HMV म्हणजे आता जे सारेगामा जे आहे ते, तर डमडमपूर मध्ये त्यांची एक फॅक्टरी आहे. त्यामध्ये त्यांना एक इमोशनल असा त्यांचा एक चेहरा पाहिला होता रफी साहेबांचा. बरोबर. त्यांची जी टीम होती त्यांनी भरपूर शोधलं, पण रफी साहेबांचा नॉट अ सिंगल फोटो, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे सर, नॉट अ सिंगल फोटो त्यांना मिळाला की त्याच्यामध्ये ते इमोशनल आहेत किंवा न्यूट्रल आहेत, एकही नाही मिळाला. मी स्वतः देखील ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. गेले 5 वर्ष घेतोय. मी गुगल सर्च केलेला आहे. रफी साहेबांचा एकही फोटो गुगलवरचा हा सॅड नाहीये. वाळेकर साहेब तो नसणारच आहे. नक्कीच नक्कीच सर. कारण माहितीये का, देव कधी रडताना तुम्ही पाहिलाय का? नाही, कधीच नाही पाहिलं. तो देव आहे. नक्कीच सर, नक्कीच. असंच त्यांचं एक गाणं, गीतकार शकील बदायुनी, संगीतकार दिग्गज नौशाद, चित्रपट आदमी, आणि गाणं तुम्हीच गा वाळेकर. नक्की सर.
जंजीर नहीं, शीशा दिल में अरमानों की आज कोई तस्वीर नहीं। अब शाद हूँ मैं, आजाद हूँ मैं, कुछ काम नहीं है आहों से। आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे, दर्द में डूबे गीत न दे, गम का सिसकता साज न दे। जीवन बदला, दुनिया बदली, मन को अनोखा ज्ञान मिला। आज मुझे अपने ही दिल में एक नया इंसान मिला। पहुंचा हूँ वहाँ नहीं दूर जहाँ, भगवान भी मेरी निगाहों से। आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे। आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे, दर्द में डूबे गीत न दे, गम का सिसकता साज न दे, दर्द में डूबे गीत न दे, गम का सिसकता साज न दे। ओ हो हो, ओ हो हो। थँक्यू. कलाकार जितेंद्र यांना व्ही शांताराम यांनी चित्रपटात संधी दिली, पण त्यांना जम्पिंग जॅक ही पदवी मात्र नक्कीच रफी साहेबांमुळे मिळाली असणार. बरोबर का वाडेकर साहेब? नक्की नक्की सर. कारण जितेंद्र यांनी ज्या गाण्यात इकडून तिकडे उड्या मारल्या आणि तो चित्रपट सुपरहिट झाला, त्या गाण्यामध्ये जितेंद्र यांच्या इमेजला साजेसच असं गाणं गायलं होतं ते रफी साहेबांनीच. चित्रपट फर्ज, संगीतकार लक्ष्मण प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी आणि गाणं होतं वाडेकर साहेबांच्या मस्त दिलखुलास आवाजात. ऐका.
मस्त बहारों का मैं आशिक में जो चाहे यार करूं, चाहे गुलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए। मैं हूँ वो दीवाना जिसके सब दीवाने हैं, मैं हूँ वो दीवाना जिसके सब दीवाने हैं, किसको है जरूरत तेरी है जमाने का, मेरा अपना रास्ता दुनिया से क्या वास्ता, मेरे दिल में तमन्नाओं की दुनिया जवां है मेरे लिए, मेरे लिए। मस्त बहारों का मैं आशिक में जो चाहे यार करूं, चाहे गुलों के चाहे से खेलूं, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए। मेरी आंखों से जरा आंखें तो मिला दे, मेरी आंखों से जरा आंखें तो मिला दे, मेरी राहें रोक ले नजरें तू बिछा दे, तेरे सर की है कसम मैं जो चला गया सनम, तो ये रुत भी चली जाएगी, ये तो यहाँ है मेरे लिए, मेरे लिए। मस्त बहारों का मैं आशिक में जो चाहे यार करूं, चाहे गुलों के साए से खेलूं, चाहे गली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए। सबको ये बता दो, कह दो नजर से हाँ, सबको ये बता दो, कह दो हर नजर से हाँ, कोई भी मेरे सिवा गुजरे ना इधर से हाँ, बतला दो जहां को, समझा दो खिजा को, आए जाए यहाँ न कोई, ये गुलसिता है मेरे लिए, मेरे लिए। मस्त बहारों का मैं आशिक में जो चाहे यार करूं, चाहे गुलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए। थँक्यू. सगळेजण नाचले असतील या गाण्याला. जबरदस्त गाणं होतं. मजा आली, मजा आली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. रफी साहेब म्हणजे किती कलाकारांचं करिअर
बसवलं त्यांनी, म्हणजे त्यांना एका उंचीवरती नेऊन ठेवलं. बरोबर का नाही बरोबर आहे, वाळगाव? बरोबर आहे. किती कलाकार, देवानंद घ्या, दिलीप कुमार घ्या, राजेंद्र कुमार घ्या, विश्वजित घ्या, प्रदीप कुमार घ्या, भारत भूषण घ्या, प्रत्येकाच्या स्टाईल मध्ये त्यांनी गाणं गायले. आणि प्रत्येकाला हिट केलं. जसं आता आपण जितेंद्रचं गाणं ऐकलं, जितेंद्र स्टार झाले. स्टार बरोबर. तुम्हाला तो शशी कपूर आणि रफीचा किस्सा सर माहिती मला आहे? त्यातला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. हं. जब जब फुल केले हं. ह्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे, फार लोकांना माहिती आहे नाही माहिती नाही, पण ते गाण्यांमध्ये जो स्टँजा आहे तो इतका मोठा आहे की ते गाणं गात असल्यानंतर त्या गाण्याचं जेव्हा रेकॉर्डिंग झालं, त्या रेकॉर्डिंग नंतर स्वतः मोहम्मद रफी साहेबांनी जाऊन 1 किलोच्या वरती जिलेबी खाल्ली. म्हणजे त्या गाण्याचं आपण गोडवा. गोडवा इतका होता आणि अवघड गाणं आहे, म्हणजे नुसतंच गोडवा असून चालत नाही, त्याच्यामध्ये आवाज पण तुमचा त्याच लेवलला लागला पाहिजे. ते गाणं आहे अफो खुदा 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 वाह 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 इस दीवाने दिल ने क्या जादू चलाया हमको तुम पे प्यार आया प्यार आया अफो खुदा खुदा खुदा. म्हणजे गाणं इतकं अप्रतिम आहे गाणं ते, त्याला गिनीज बुक मध्ये न्यायला पाहिजे. म्हणजे असे गाणे कोणी गायलेच नाही. हमको तो रफी पे प्यार ही प्यारी आहे. नाही बरोबर सर. आणि शशी कपूर यांना जेव्हा रोमॅन्टिक गाणं गायची वेळ आली तेव्हा पर्याय फक्त रफी साहेबच होते. बरोबर. आणि त्यांच्या करिअरसाठी रफी साहेबांनी गाणं गायलं, गाणी हिट, आणि शशी कपूर यांचं करिअर पण फिट. असंच एक गाणं होतं, लिखे जो खत तुझे. होऊन जाऊ दे साहेब, मस्त. थँक्यू सर. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. कोई नगमा कहीं गूंजा, कहीं दिल में ये धुन आई, कहीं झपकी कली कोई. मैं ये समझा तू शर्माई, कोई खुशबू कहीं बिखरी लगाए ज़ुल्फ़ लहराए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे.
जहाँ तू है वहाँ मैं हूँ, मेरे दिल की तू धड़कन है, मुसाफिर मैं तू मंजिल है, मैं प्यासा हूँ तू सावन है, मेरी दुनिया ये नजरें हैं, मेरी जन्नत ये दामन है, लिखे जो तुझे वो तेरी याद में, हजारों रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. थैंक यू. कई रंग बिखरे हुए आशिकाना हुआ जाता है. कई रंग बिखरे हुए आशिकाना हुआ जाता है. आज फिर दिल मेरा रफियाना हुआ जाता है. वाह 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 नरेश जी मस्त. कई रंग बिखरे हुए आशियाना हुआ जाता है, आज फिर दिल मेरा रफियाना हो जाता है. सही है सर, सही है. तेरी चाहत पर सबका हक है. तेरी चाहत पर सबका हक है. मैं भी मुसाफिर हूँ तेरी ही राह का. वाह ये रफी तुझे चाहना मेरी आदत है. वाह 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 वाह. सादर आहे आपल्या शोचे शीर्षक गीत चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे. चित्रपट दोस्ती. संगीतकार लक्ष्मण प्यारलाल, गीतकार मजरू आणि रफी यांच्या अंदाजामध्ये गात आहे धनंजय वाडेकर. थँक्यू सर. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज में न दूंगा, आवाज में न दूंगा. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज में न दूंगा, आवाज में न दूंगा. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज में न दूंगा, आवाज में न दूंगा. चाहूंगा मैं तुझे सांझ
दूंगा चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे दर्द भी तू चैन भी तू दर्स भी तू नैन भी तू दर्द भी तू चैन भी तू दर्स भी तू नैन भी तू मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज मैं न दूंगा आवाज मैं न दूंगा चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा आवाज मैं न दूंगा आवाज मैं न दूंगा आवाज मैं न दूंगा थँक्यू. 70s मध्ये अमिताभ बच्चन यांनी परदेशामध्ये काही म्युझिक शोज अरेंज केले होते. रफी साहेब, किशोरदा आणि अजून बरेचसे कलाकार मंडळी त्या शो मध्ये होते. सर्व ट्रूप मिळून जवळपास 4 ते 5 शो असतील. काही शो झाले पण शेवटच्या शोच्या वेळेस असे झाले की किशोरदा यांना त्यांच्या आजारपणामुळे काही त्या शो साठी येणे जमलेच नाही आणि त्यांचे ते कॅन्सल झाले. पण आता पंचायत झाली. आता सर्व म्युझिक ट्रूप आणि अरेंजर टेन्शन मध्ये आले. आता गाणार कोण? किशोरदा तर नाहीत. मग अमिताभच म्हणाले की मी रफी साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि विचारतो तो हे शो करतील का म्हणून. अरे चा, पण रफी साहेब कुठे? तिथे नव्हतेच ते. रफी साहेबांनी आपले सगळे कार्यक्रमाची गाणे आटोपून ते एअर फ्लाईट मध्ये चेक इन करून पण बसले होते. अमिताभ यांनी घाईघाईने एअरपोर्ट वरती जाऊन एअर स्टाफला विनंती केली आणि त्यांना सांगितलं की मला रफी साहेबांपर्यंत पोहोचवा म्हणून. त्यांची विनंती मान्य झाली आणि त्यांना रफी साहेबांपर्यंत पोहोचवलं गेलं. तिथे अमिताभ पोहोचले पण त्यांना रफी साहेबांना विचारायचं काही धीर होईनाच. कसं विचारायचं? मग रफी साहेबच त्यांना म्हणाले की काय असेल ते सांगून टाका. मग अमिताभ यांनी ती सारी हकीकत सांगितली त्यांना. पण एवढं सगळं सांगून रफी साहेबांनी सहजरित्या म्हटले की काय हरकत नाही, मी येतो शोला. म्हणजे एवढं सरळ साधा व्यक्ती कसा असू शकतो? कलाकार साहेब असा असू शकतो. हा. ज्याच्या मनामध्ये संगीत आहे तो ग्राउंड टू अर्थच राहणार. तर हे असे रफी साहेब म्हणजे कोणी पुकारले आणि ते आले नाही असं क्वचितच घडलं. होतच नाही. बरोबर आहे. तर असंच आपण गाणं ऐकूयात, पुकारता चलावून. गीतकार मजरू, संगीतकार आपले आवडते ओपी नय्यर आणि चित्रपट मेरे सनम. होऊन जाऊ ते गाणं सर. मला एक सांगायचं की ओपी नय्यर सरांबरोबर कमीत कमी त्यांनी 100 गाणी केली असतील.
त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. ओपी नय्यर आणि मोहम्मद रफी हा जो काही कॉम्बिनेशन होता तो देखील ग्रेट होता. जसा आपण म्हणू शकतो की सुरेल गाणी सुरेल गाणी आणि रोमॅन्स रोमॅन्स एक अलगच अंदाज, जसं त्यांनी शंकर जयकिशन बरोबर जे काम केले एक अलगच अंदाज. त्याच पद्धतीने. बस एक जान में, बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ गली गली बाहर की. बस एक जान की, बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ. ये दिल लगी ये शौकिया सलाम की, यही तो बात हो रही है नाम की. कोई तो मुड़ के देख लेगा इस तरह, कोई नजर तो होगी मेरे नाम की. पुकारता चला हूँ गली गली बाहर की. बस एक जान जुल्फ की, बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ. सुनी मेरी सदा तो किस यकीन से घटा उतर के आ गई जमीन में. यही नहीं लगन तो ए दिले जवान, अजर भी हो रहेगा इस हसीन में. पुकारता चला हूँ गली गली बाहर की. बस एक जान जुल्फ की, बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ. कोई मिले जो रोक ले पुकार के, यूं ही जरा बढ़ा के हाथ प्यार के. इधर भी फेंक दे अला की एक कली, गुजर चले हैं दिन यूं ही बाहर के. पुकारता चला हूँ गली गली बाहर की. बस एक जान जुल्फ की, बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ.
अदब का बादशाह ओपी नय्यर सर. थँक्यू सर. थँक्यू. वाळेकर साहेब, अशी गाणी ऐकल्यानंतर आपण म्हणायचं काय? बस रोज एक महफिल हो, रोज एक महफिल हो, और रफी उसमें सारे गाने तेरे ही हो. बस सर बस. यही जिंदगी है सर. यही जिंदगी है. एक जमीन, एक चांद, एक सूरज. एक जमीन, एक चांद, एक ही सूरज, और नगमों का खुदा एक ही रफी. बस सर सही है. तुझसे पहले ना तेरे बाद कोई, तुझसे पहले ना तेरे बाद कोई. सही है. अगर कोई है तो फकत एक रफी, एक रफी, एक और रफी. एक ही रफी. सादर आहे एक अप्रतिम गाणं. गीतकार शकील बदळनी, संगीतकार रवी, चित्रपट दो बदन, आणि सुरेख गाणं आणि सुरेख आवाज धनंजय वाडेकर. रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा. रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा. कभी डगमगाई कश्ती, कभी हो गया किनारा. रहा गर्दिशों में हरदम. कोई दिल के खेल देंगे कि मोहब्बतों की बाजी. कोई दिल के खेल देंगे कि मोहब्बतों की बाजी. वो कदम कदम पे जीते, मैं कदम कदम पे हारा. रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा. रहा गर्दिशों में हरदम. ये हमारी बदनसीबी जो नहीं तो और क्या है. ये हमारी बदनसीबी जो नहीं तो और क्या है. ये हमारी बदनसीबी जो नहीं तो और क्या है. कि उसी
जिसे मौत ने न पूछा उस जिंदगी ने मारा कहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा कभी डगमगाई कश्ती कभी खो गया किनारा कहा गर्दिशों में हरदम। थैंक यू। सुंदर सुंदर सुंदर. रफी साहेब किती सरळ आणि साध्या स्वभावाचे होते. एक किस्सा सांगतो. एकदा नशीब या पिक्चरच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग होते. म्हणजे मनमोहन देसाई यांचे नशीब पिक्चर. मनमोहन देसाई यांचे रफी साहेबांवर खूपच प्रेम होते. त्यांनी शेवटच्या काळापर्यंत रफी साहेबांची कधीच साथ सोडली नाही. तर अशा या नशीब पिक्चर मध्ये जी गाणी होती त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यांच्याबरोबर गाणं होते सुपरस्टार अमिताभ बच्चन. आता रफी साहेब हे अमिताभ बच्चन पेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते, पण ऍज अ ऍक्टर म्हणून सुपरस्टार अमिताभ त्यावेळेस होते. पण बच्चन साहेबांना टेन्शन आलेलं, अरे मी रफी साहेबांबरोबर गाणं गायचं म्हणजे काय कसं करू. ते टेन्शन मुक्त झाले. दोघांनी गाणंही गायलं. गाणं पण अप्रतिम झालं. रेकॉर्डिंग छान झालं. सगळेजण स्टुडिओ सोडून आपापल्या घरीही गेले. पण त्या रात्री रफी साहेब त्यांच्या घरी एकदम आनंदात गेले आणि जाऊन आपल्या मुलाला भेटले. एकदम बालिशपणे आणि निरागसपणे आणि एक्साइटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं, मैंने अमिताभ बच्चन के साथ गाना गाया है. वा. म्हणजे हाच great news आहे, हाच great news आहे. एवढा मोठा कलाकार त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर गाणं गायलं. यांचं त्याला अप्रूप होतं. एवढं निरागस. म्हणजे हे असं होतं की सूर्य म्हणतोय मी आज दिव्याबरोबर प्रकाश देऊन आलो. वा. सही आहे सर, सही आहे. असं झालं ते. तर इतकं सुंदर आवाज, इतकं सुंदर व्यक्तिमत्व. म्हणजे रफी साहेबांबद्दल कुठल्याही बाबतीत बोलायचं झालं तरी शब्दच कमी पडतात. आणि अशा व्यक्तींनी जी दर्दभरी गीत गायली त्यांनी तर करिश्माच केलाय. असंच एक त्यांचं सुंदर दर्दभरे गीत. मेरे हुजूर या चित्रपटातील संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हजरत आणि गाणं आमच्या वाळेकर साहेबांचं हे आवडतं गाणं आहे बरं का. आम्ही नेहमी बसल्यानंतर नेहमी गाणं म्हणतात. ते त्यांचं आवडतं गाणं त्यांच्या अंदाजात. पूर्ण प्रयत्न करतो सर मी. फलक पे जितने सितारे थे वो भी शर्माए. ओ देने वाले मुझे इतनी जिंदगी दे दे. यही सजा है मेरी मौत ही न आए मुझे. किसी को चैन मिले मुझको बेकली दे. गम उठाने के लिए मैं तुझे जाऊं. गम उठाने के लिए मैं तुझे जाऊं. सांस गीले पे तेरा नाम लिए जाऊंगा. गम उठाने के लिए मैं तुझे जाऊंगा. हाय तूने
नफरत के सिवा कुछ न दिया, तुझसे शर्मिंदा हूँ ए मेरी वफा की देवी, तेरा मुजरिम हूँ मुसीबत के सिवा कुछ न दिया। गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊं, सांस गीले पे तेरा नाम लिए जाऊंगा। गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा। तू ख्यालों में मेरे अब भी चली आती है, अपने पलकों पे उन अश्कों का जनाजा लेकर। तू ख्यालों में मेरे अब भी चली आती है, अपने पलकों पे उन अश्कों का जनाजा लेकर। तूने नींद करी कुर्बान मेरी राहों में, मैं नशे में रहा गैरों का सहारा लेकर। गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा, सांस गीले पे तेरा नाम लिए जाऊंगा। गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा। गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा। थैंक यू। तुम मुझे यूं भुला न पाओगे, तुम मुझे यूं भुला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे, संग संग तुम भी गुनगुनाओगे. ही गाणी फक्त रफीसाठीच आणि रफीसाठीच असू शकतात. 31 जुलै 1980 या दिवशी रफी साहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. ते गेले पण त्यांनी जो गाण्यांचा खजिना आपल्यासाठी ठेवला आहे त्याचा मनमुराद आनंद आपण अजूनही लुटतोय आणि या पुढच्या कित्येक पिढ्या त्या लुटत राहतील. ये तो तारीख है जो हर बरस आती है. 31 जुलाई ये तो तारीख है जो हर बरस आती है और हमें यकीन दिलाकर चली जाती है, वरना दिल तो कभी ये मानता ही नहीं है कि मोहम्मद रफी साहब अब यहाँ नहीं है. वाह. जात, धर्म, राग, लोभ, यश आणि अपयश हे सर्वांच्याही पुढे गेले होते रफी साहेब. म्हणून तर काही गाण्यांचे बोल फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहेत असे वाटते. लव यू रफी साहेब. आजच्या मैफिलीतील शेवटचे गीत सादर करीत आहे चित्रपट उस्तादो के उस्ताद, म्युझिक रवी यांचं आणि लिरिक्स आहेत आसद भोपाल यांचं आणि पुन्हा शब्द आहे रफी साहेबांसाठीच. 100 बार जन्म लेंगे 100 बार फना होंगे. पळकर साहेब. थँक्यू सर. मी पण असंच म्हणेल की रफी साहेब तुम्ही 100 बार जन्म लेंगे 100 बार फना होंगे असं जर झालं असतं तर फारच मजा आली असती. पण रफी
देव एकदाच येतो ना, तसंच झालंय ते. सो बार जन्म लेंगे, सो बार बनाओगे, ये जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे. सो बार जन्म लेंगे, सो बार बनाओगे, ये जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे. सो बार जन्म लेंगे, सो बार फना होंगे. किस्मत हमें मिलने से रोकेगी भला कब तक. इन प्यार की राहों में भटकेगी वफा कब तक. कदमों के निशान खुद ही मंजिल का पता मुझे. सो बार जन्म लेंगे, सो बार फना होंगे. ये कैसी उदासी है जो हुस्न पे छाई है. हम दूर नहीं तुमसे, कहने को जुदाई है. अरमान भरे दो दिल फिर एक जगह होंगे. सो बार जन्म लेंगे, सो बार फना होंगे. ये जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे. सो बार जन्म लेंगे, सो बार फना होंगे. थँक्यू. हा मोहम्मद रफीचा पुण्यस्मरण करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. 7वा सूर या बॅनरखाली आपण कार्यक्रम करतोय, धनंजय वाळेकर निर्मित. आपलं यूट्यूबचा देखील चॅनल आहे 7वा सूर. प्लीज ज्यांनी कोणी गाणे ऐकले नसतील, हे जे काही आपले 8 गाण्यांचं कार्यक्रम झालेला आहे या लॉकडाऊनमध्ये, ते पूर्णचे पूर्ण गाणे आपले यूट्यूब चॅनलवर आहेत. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच प्रेम देत राहा. पुढचा जो काही कार्यक्रम आहे तो लवकरच आपल्यासाठी आयोजित केला जाईल आणि त्याचं त्याप्रमाणे इन्व्हिटेशन आपल्याला दिलं जाईल. आजच्या कार्यक्रमामध्ये जे अँकरिंग केलं गेलं, तुम्हाला असं वाटलं असेल की पट्टीचा माणूस आहे कोणतरी बसवलेला आपण आणि त्यांनी हे अँकरिंग केलंय. जे माहितीसाठी सांगतो की आज फर्स्ट टाइम त्या माणसाने माईक हातात धरला आणि त्यांनी एवढं सुंदर प्रकारे ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. लिहिलं देखील त्यांनीच, नरेश कुंभारजी यांनी. धन्यवाद. आणि ह्या कार्यक्रमाच्या बॅकस्टेजला ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे आहेत अक्षय बाविस्कर,
अजय कांबळे यांनी पूर्णपणे जे काही लाईट्स इफेक्ट असतात, साऊंड इफेक्ट असतात, याचं पूर्ण नियोजन त्यांनी केलंय. धन्यवाद सगळ्यांना. 7 वाजता तर्फे धनंजय वाडेकर असंच प्रेम करू द्या. शब्द